टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये रात्रीपासून रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस कोसळलेला आहे आणि या पडलेल्या पावसामुळे जे सकल भागातला जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। सकाळच्या वेळेमध्ये पावसाने उघाड घेतलेली आहे। आपण बघू शकता की मी आता नालासोपारा पूर्वेच्या गालानगर या परिसरामध्ये आहे आणि हा जो सकल भाग आहे आणि या सकल भागामध्ये पहाटेपासून पाऊस जरी थांबला असला तरी या सकल भागातलं पाणी मात्र ओसरलेलं नाहीये। बाजूला शाळा आहे आणि शाळेतल्या मुलांना सुद्धा याच पावसामधून साचलेल्या पाण्यामधून शाळेत जावं लागलेलं आहे। सकाळचे जे चाकरमानी कामावर जाणारे होते त्या चाकरमान्यांना सुद्धा याच पाण्यामधून मार्ग काढावा लागत होता। पूर्ण शहरामध्ये जर बघितलं तर कुठेही पाणी साचलेलं नाहीये। मात्र हा नालासोपारा गालानगरचा जो भाग आहे हा गालानगरच्या भागामध्ये हे पाणी साचलेलं आहे। माझ्यासोबत रिक्षा चालक आहे, काय सांगणार? 15 दिवस साहेब इथे आता हे पाणी कमरेवर पाणी तर रात्री साचलं होतं इथे आणि ह्याच्यातून आम्हाला गाड्यांचा मार्ग काढत जावं लागतं। त्यातून इथे खड्डा आहे त्या साईडला, त्या खड्ड्यातून पण किती बाईकवाले पडतात, ज्यांना माहिती नाही ते आल्यानंतर तिथे पडून जातात। अशी परिस्थिती इथे चाललेली आहे सध्या। असा महानगरपालिकेचा हानागोंदी कारभार आहे। निश्चितच आपण बघितलेलं आहे की सामान्य नागरिकांना याचा त्रास होतोय, रिक्षा चालकांना याचा फटका बसतोय। रस्त्यामध्ये पाणी साचलं असल्यामुळे त्या ठिकाणी खड्डे सुद्धा आहेत, त्यामुळे अपघात सुद्धा होत आहेत। महापालिकेने या सकल भागामध्ये काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुद्धा आता होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।